शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। तर एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाकरेंच्या खासदारांची बैठक घेतल्याची ही चर्चा आहे। त्यावरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत चांगलेच भडकलेत। तर एकनाथ शिंदेंनी ही बैठक झालीच नसल्याचं म्हटलंय। पाहूयात। माझे सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे, त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पत्ता होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याची बातमी आली आणि त्यावरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत चांगलेच संतापले। आपले कॉल तपासा, शिंदेंशी चर्चा केली असेल तर वाटेल ती शिक्षा भोगणार, उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, अशा शब्दात सावंतांनी संताप व्यक्त केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यासाठीच शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडली असून शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती आहे। 9 पैकी ठाकरेंच्या ज्या 8 खासदारांसोबत शिंदेंची चर्चा झाली त्यामध्ये सावंतांचंही नाव घेण्यात आल्यानं सावंतांनी पत्रकार परिषदच घेऊन अशा बैठकांचा इन्कार केला। मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले। माझे सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे, त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर। तुम्ही अरविंद सावंत तुम्ही क्यू करत बसा, असेच क्यू करत बसता बसता अख्खा पक्ष फुटला, आमदार गेले, खासदार गेले, पदाधिकारी गेले आणि तुम्हाला क्यू करायची वाटते। तुमची क्यू आता महाराष्ट्राला यायला लागलेली आहे। आता तुम्ही करायची असेल क्यू तर त्या संजय राऊतची करा आणि त्या उबाटाची करा। आमचं जे ऑपरेशन आहे ते चालू राहील। अरविंद सावंत हे ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। दक्षिण मुंबई मतदारसंघातले ते खासदार आहेत। सावंत फुटतील अशी बदनामी ठाकरेंच्या शिवसेनेतले त्यांचेच हितशत्रू पसरवत असल्याचा आरोप शिंदेंचे खासदार नरेश म्हस्केंनी केला। एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पत्ता होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील। त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे। मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय। त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा। अरविंद सावंतांनी भर पत्रकार परिषदेत आपण मातोश्री आणि उद्धव ठाकरेंशी प्रतारणा करणार नाही हे लिहूनही दिलंय। आजकालच्या फोडाफोडीच्या राजकारणात ऑन कॅमेरा लिहून देत आपली पक्षनिष्ठा सिद्ध करणारे खासदार अरविंद सावंत कदाचित देशातले पहिलेच खासदार असतील। मी लिहून देऊ शकतो, माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करे तर मूळ शिवसेना पक्ष यांचे सोबत प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे असे मी समजतो। त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाते अशी खोटी बातमी छापली त्यांचा मी तीव्र निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालंट लावले, म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रूनुसारीचा दावा न्यायालयात करणार। स्वतः एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचं वृत्त फेटाळलंय। ठाकरे शिवसेनेच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं आहे। अशी कोणतीही बैठक झालेली नाही। उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, परंतु त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही, ती केवळ अफवा आहे। त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे, असं शिंदे म्हणाले। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं। आणि त्यामुळे खरं म्हणजे
मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाही आहे. माझं उघड काम असतं सगळं. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक कुठल्या उभाटाच्या खासदारांशी नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतोय बैठक ती SIR साठी. ठाकरेंच्या खासदारांकडे शिंदेंनी मोर्चा वळवल्याची चर्चा गेल्या 2 महिन्यांपासून जोर धरतीये. गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये सुद्धा ठाकरेंच्या खासदारांशी शिंदेंनी चर्चा केल्याचं बोललं जात आहे. तर ऑपरेशन टायगरवरून राऊतांनी सुद्धा शिंदेंवर निशाणा साधला. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. संजय राऊत, तुमच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम जनतेनं केलेलं आहे. तुमचा पक्ष आता अस्तित्वालाच उरलेला नाही आणि पक्षाची पूर्णपणे डेड बॉडी, मरणशय्येवर येऊन टिकलेला पक्ष, अशा पद्धतीची अवस्था दुसरी तिसरी कोणी नाही केली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं केली आहे. त्यामुळं आपल्या पक्षाचं आधी धुणं धुवा. 10 दिवसांआधीच ठाकरेंचे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनी शिंदेंचे मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. पण त्यावेळी त्या खासदारांनी पक्षांतराची चर्चा फेटाळली होती. आता बुधवारीच शिंदेंनी ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत चर्चा केल्याची बातमी आली. अर्थात शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांनी सुद्धा ती फेटाळली असली तरी ऑपरेशन होणार असं शिंदेंचेच मंत्री आणि खासदार सांगतात. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.